हॅलो मित्रमैत्रिणींनो, आज आपण अभिनेते सुहास भालेकर यांच्याबद्दल जाणून घेत आहोत. सुहास भालेकर यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1931. सुहास भालेकर हे अभिनेता आणि दिग्दर्शक होते. मराठी नाटक, चित्रपट, दूरचित्रवाहिनी मालिका यातून त्यांनी अभिनय साकारला. सुहास भालेकरांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीपासून केली. नाटकात काम करण्यास त्यांच्या वडिलांचा विरोध असल्यामुळे त्यांनी सुरुवातीला सबाजी या नावाने लोकनाट्यांमधून कामं केली. इसवी सन 1960 ते 76 या कालखंडात शाहीर साबळे आणि पार्टीच्या अनेक लोकनाट्यांमधून भालेकर आणि राजा मयेकर या अभिनेत्यांची जोडगोळी गाजली. शाहीर साबळे आणि पार्टीच्या अनेक लोकनाट्यांचं दिग्दर्शन त्यांनी केलं. व्ही शांताराम यांच्या चानी चित्रपटाद्वारे भालेकरांचा चित्रपट क्षेत्रात प्रवेश झाला. त्यांची चित्रपट कारकीर्द आणि नाट्य कारकीर्द खूप मोठी आहे. सोपान काकांची 6 दशकांची वाटचाल. बारीक अंगकाठी, अभिनयाच्या चंदिरी दुनीत होणारा पदोपदी अवमान, अभिनयावर असलेला विश्वास, 60 वर्षांचे अभिनयाचं करिअर, मराठी नाटक, वगनाट्य, मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, मराठी मालिका याची लांबच लांब रांग हे अनोखं मिश्रण जुळून आणले ते म्हणजे सुहास भालेकर या नटाने. नाटकात काम करणे हे करिअर सोडाच पण लज्जास्पद आहे असं वाटणाऱ्या काळात जन्माला आलेला सबाजी पुढे जाऊन मराठीतला उल्लेखनीय कलाकार सुहास भालेकर होतो. ही एखाद्या चित्रपटाला शोभणारी पटकथा म्हणजे मराठी ताऱ्याला मानाचा मुजरा ठरावी. कामगार वस्तीतल्या बालपणीच मनावर झालेल्या नाटकांची गारूड वयाची 80 उलटली तरी उतरलं नाही. अलीकडे सुरू झालेली जी वाहिनीवरील असंभव या मालिकेत वयाच्या 82व्या वर्षी उत्तम अभिनय कशाचे खातात याचं उदाहरण देणारे सोपान काका आजही लक्षात राहतात. बारीक अंगकाठी असल्याने केवळ विनोदी भूमिका वाटायला येणारे सुहास भालेकर यांनी आपल्या अभिनय कौशल्याने संधीचं सोनं केलं. भूमिका लहान असो वा मोठी, सुहास भालेकर यांच्या भूमिकेचं कौतुक झालंच आणि त्यांच्या करिअरमधली पुढची पायरी त्यांना मिळत गेली. कीर्तनकार वडील यांच्याकडून आलेली शुद्ध वाणी आणि मुलाचं स्वप्न समजून घेणारी आई यांच्यामुळे मराठी कलासृष्टीला सुहास भालेकरांसारखा जिद्दी नट मिळाला. एकच प्याला, बेबंदशाही नाटकात भूमिका, शाहीर साबळेंपासून विजया मेहतांपर्यंत आणि व्ही शांताराम यांच्यापासून ते महेश भटांपर्यंत अनेक दिग्गजांसोबत सुहास भालेकर यांनी काम केलं. पंतांची सून, छापील संसार, एकच प्याला, बेबंदशाही, अंमलदार इत्यादी नाटकं, यमराज्यात एक रात्र, मिस तो बादशहा, फुटपायरीचा सम्राट, कोंडू हवालदार इत्यादी वगनाट्य, झुंज, चानी, आई, निवडुंग, अष्टविनायक इत्यादी मराठी चित्रपट, शक, चक्र, सारांश, दामिनी, बरसात इत्यादी हिंदी चित्रपट आणि गोट्या, भाकरी आणि फूल, असंभव, कशाला उद्याची बात, वहिनीसाहेब या मालिका अशी 60 वर्षांची कारकिर्दीची लांबलचक यादी सुहास भालेकर यांच्या नावावर आहे. प्रत्येक पिढीला आपलासा वाटणारा हा कलावंत. शाहीर साबळ्यांनी पार्टी 16 वर्ष कलाकार आणि माणूस म्हणून घडत जाणाऱ्या सुहास भालेकरांनी लोकनाट्यातला चौकसपणा, संगीत नाटकातला तळीरामचा खलनायकी अभिनय, विजया मेहतांचा शिस्तबद्धपणा, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, सचिन पिळगावकर या चित्रपटातल्या पिढीसोबत काम करण्याचा लवचिकपणा, मालिकेत कॅमेऱ्याची भाषा समजून घेण्याचा प्रयत्न, अभिनयातल्या एकाही बाजूला त्यांनी स्पर्श केला नाही असं झालं नाही आणि म्हणूनच मराठी कलाक्षेत्रातल्या प्रत्येक पिढीला सुहास भालेकर आपलेसे वाटत होते. आपल्या विविध रंगी भूमिकांनी जुन्या व नव्या पिढीच्या मनात घर करून राहण्याचं कसब भालेकरांना चांगलंच अवगत होतं. सुहास भालेकर यांचे माझा नवरा करोडपती, बनवा बनवी हे चित्रपट लक्षात राहण्यासारखे आहेत. तसेच बाळाचे बाप ब्रह्मचारीमधील नानू काका ही भूमिका देखील खूप सुंदर होती. बारीक अंगकाठी असल्याने केवळ विनोदी भूमिका वाट्याला येणारे भालेकर यांनी आपल्या अभिनय कौशल्याने आलेल्या संधीचं सोनं केलं होतं. सुहास भालेकर यांचं 2 मार्च 2013 रोजी निधन झालं. सुहास भालेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.